नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विद्यावृक्ष अकॅडमी मध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करतो. आता मगाशी ह्याच्या आधी आपण कोणता चॅप्टर पाहिला रे? प्रस्तावना पाहिला. आता आपण कोणता पाहणार आहोत? संघराज्य व त्याचे राज्यक्षेत्र. संघराज्य व त्याचे राज्यक्षेत्र हा चॅप्टर आपण बघणार आहोत. आता आपण प्रत्येक भाग बघायला काय प्रत्येक भाग घटनेचा पहिल्यापासून बघणार आहोत. हा काय कोणत्या भागामध्ये येते रे हा घटक? तर पहिल्या भागामध्ये येते. कोणत्या भागामध्ये येते रे? पहिल्या भागामध्ये येते. मित्रांनो, आपण पुढे जाण्याच्या आधी मी सांगतो, आपण कोणते तरी स्वप्न घेऊन ह्या गोष्टी करत आहोत, बरोबर आहे? मस्त एक शेर सांगतो तुम्हाला. आपले विश्वास नांगरे पाटील माहित आहेत सगळ्यांना. त्यांचा एक छान शेर आहे, मंजिले उन्हीं को मिलती है, मंजिले उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, मंजिले उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, यूं ही पंख होने से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. तर आपण आज पॉलिटी बघणार आहोत. ज्या समाज सुधारकांनी, ज्या स्वातंत्र्यवीरांनी आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिलंय, आपल्याला व्यवस्थित घटना दिल्या, त्याच्यातला हा चॅप्टर आहे संघराज्य व त्याचे राज्यक्षेत्र. बघा, सध्या भारतामध्ये किती राज्य आहेत रे? सध्या भारतामध्ये किती राज्य आहेत? सध्या भारतामध्ये राज्य आहेत 28 राज्य आहेत आणि केंद्रशासित प्रदेश किती आहेत रे? 8 आहेत. बघा, भाग पहिल्या मधला भाग 1 मध्ये कलम 1 ते 4 येतात. किती येतात रे? कलम 1 ते 4 येतात. संघराज्य पहिलं कलम काय सांगते रे? संघराज्याचे नाव व त्याचे राज्यक्षेत्र. संघराज्याचे नाव व त्याचे राज्यक्षेत्र. कलम 1 मधलं एक काय सांगते रे? इंडिया अर्थात भारत हा राज्यांचा संघ असेल. संघराज्याचा उल्लेख नाही बघा. काय आहे रे? राज्यांचा संघ. काय आहे रे? राज्यांचा संघ. कशामुळे रे? आंबेडकरांचं म्हणणं असं आहे, आंबेडकरने त्याच्याबद्दल मत दिलेलं आहे. काय, कोण होते? घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणले होते की बाबा, अमेरिकेचं जे संघराज्य तयार झालेलं आहे ते कसं झालेलं आहे? राज्यांच्या कराराद्वारे. आपण बघितलं होतं 51 राज्य आहेत सध्या आणि सगळ्यांना सेपरेट घटना आहेत. त्यांनी करार करून सगळ्यांनी एकत्र यावं म्हणून ते त्या पद्धतीनं हे झालेलं आहे आणि तिथे राज्यांना सेपरेट अधिकार आहेत. परंतु भारताचं असं हे कसं आहे रे? राज्यांचा संघ आहे. काय आहे रे? राज्यांचा संघ आहे. असं कोण म्हणले होते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. म्हणजे भारतातील राज्यांना फुटून निघण्याचा अधिकार आहे का रे? अधिकार नाही. भारतातील राज्यांना फुटून निघण्याचा अधिकार नाही. त्याच्यामुळे संघराज्य शब्द न वापरता घटनाकारांनी कोणता शब्द वापरलेला आहे रे? राज्यांचा संघ. काय आहे? राज्यांचा संघ. आणखीन त्याला एक म्हणतात, काय म्हणतात? भारतातील राज्य हे भंजक राज्यांचा अभंजक संघ आहे. कसला आहे रे? भंजक राज्यांचा अभंजक संघ आहे. राज्यांचा अभंजक संघ आहे. संघ आहे म्हणजे काय रे? आपले भारत वेगवेगळे आहेत. भारतातील राज्य हे वेगवेगळे आहेत, त्यांच्या संस्कृती वेगवेगळे आहेत, भाषा वेगळे आहेत, परंतु तो अभंजक संघ आहे. त्यांना फुटून निघता येणार आहे का रे? नाही. त्याच्यामुळे त्याला काय म्हणतात? अभंजक संघ असं म्हणतात. ओके, पुढे जाऊ. दुसरं कलम बघा. कलम 1 मध्ये 2 आहे, घटक राज्य व केंद्रशासित प्रदेशाची नावे व त्यांचे राज्यक्षेत्र. हे पहिल्या पहिल्या कलमामधले हे सब कलम आहेत. त्याच्यावरती कलमानुसार प्रश्न विचारू शकते. ह्या राज्यांचा संघ कशात येते रे? 1-1 मध्ये येते. 1-2 मध्ये काय येते रे? घटक राज्य व केंद्रशासित प्रदेशांची नावे व त्यांचे राज्यक्षेत्र. ओके, व त्यांचे राज्यक्षेत्र पहिल्या अनुसूचीमध्ये दिल्याप्रमाणे. कशामध्ये रे? काल आपण अनुसूच्या पाहिले होते. पहिल्या अनुसूची काय? राज्यांची आणि त्यांची नावे येतं. असे किती राज्य आहेत रे? 28 व 8 आहेत. मग राज्यांची नावे आल्यानंतर कशामध्ये येत रे? ह्याच्यामध्ये येतं, कलम 1-2 मध्ये येतं. पुढे चला. सध्या पहिल्या अनुसूचीमध्ये किती राज्य आहेत रे? 28 राज्य आहेत आणि 8 केंद्रशासित प्रदेश आहेत. घटनेमध्ये आहे का उल्लेख राज्यांचा? नाही. तर कुठं आहे? अनुसूचीमध्ये आहे. बघा, 1-3 मध्ये काय? भारताचे राज्यक्षेत्र. काय आहे रे? घटक राज्यांची राज्यक्षेत्र. भारताच्या राज्यक्षेत्रामध्ये कोणते कोणते घटक येतात? भारताच्या राज्यक्षेत्रामध्ये त्याच्यामध्ये काय येतात? घटक राज्यांची राज्यक्षेत्रे, केंद्रशासित प्रदेश आणि संपादित केले जातील असे प्रदेश येतात. कोणते येतात रे? संपादित केले जातील अशा पद्धतीचे प्रदेश येतात. त्याच्यामुळे त्याला महत्व आहे. हे शब्द महत्वाचा आहे. बघा, भारत म्हणजे काय करू शकतो की बाबा, समजा आपल्या शेजारी कोण आहे? पाकिस्तान. आपला काश्मीर आहे, तो पाकिस्तानी लोकांनी येऊन त्याच्यावर कब्जा केलाय. आलं का लक्षात? तो परत संपादित करू शकतो. किंवा आपले आता जे भारत पाकिस्तान युद्ध झालं होतं नुकतंच, काय, तर त्याच्यामध्ये आपले
विमानं जे आहेत ते लाहोर पर्यंत गेले होते म्हणतात. कुठपर्यंत गेले होते रे? लाहोर पर्यंत गेले होते. म्हणजे आपण जर लाहोर म्हणजे हस्तगत करण्याचा अधिकार आहे का आपल्याला? लाहोर किंवा पाकिस्तानातला कोणता जगातील कोणताही भाग आपल्याला हस्तगत करू शकतो. तो आपल्याला घटनेनं कोणत्या कलमामध्ये अधिकार दिलेला आहे? 1-3 संपादित केली जातील असे क्षेत्रे. कारण त्याचं काय होतंय रे? त्याचं होतंय भारताचे राज्यक्षेत्र होते. इतक्या गोष्टींचा भारताच्या राज्यक्षेत्रात समावेश असतो बघा. चला पुढे जाऊ. पुढे बघा, कलम 2 काय सांगते रे? कलम 2 असं सांगते की बुवा नवीन राज्य दाखल करून घेणे किंवा स्थापन करणे. नवीन राज्य दाखल करून घेणे किंवा स्थापन करणे. पहिल्या कलमात काय बघितलं होतं आपण? बाबा असा असा आमचा देश आहे, भारत देश आहे. ओके, माझं ड्रॉइंग एवढं चांगलं नाही, परंतु भावना महत्वाच्या आहेत. ओके, भारताचं हे राज्य आहे. ह्याच्यामध्ये किती राज्य येतं? 28-8. हे कोणत्या कलमामध्ये सांगितलं? पहिल्या कलमामध्ये. आता दुसऱ्या कलमामध्ये काय सांगते मग? नवीन राज्य दाखल करून घेणे किंवा स्थापन करणे. बघा हे गोल आहे. ह्याच्यामध्ये भारतात नवीन राज्य दाखल करून घेणे किंवा स्थापन करण्याचा अधिकार आपल्याला कशामुळे दिलाय? तर आपल्याला दिलेला आहे कलम 2 ने. चालतंय. त्याच्यामध्ये बघा, भारतात नसणारे, उदाहरणार्थ गोवा कधी आले रे आपल्या भारतामध्ये? 1961 ला आले. कितव्या घटना दुरुस्तीनं त्याला राज्याचा दर्जा दिला? 69व्या घटना दुरुस्तीनं त्याला राज्याचा दिला. कितवं राज्य आहे रे भारतात? भारतातील राज्याचा दर्जा देण्यात आला होता. 25वं राज्य आहे. कितवं राज्य आहे? 25वं राज्य आहे. चला, सिक्कीम कधी झाले रे? 1975 ला आलं होतं. आलं का लक्षात? कितवं राज्य आहे रे? 22वं राज्य आहे. कितवं राज्य आहे? 22वं राज्य आहे. सिक्कीमला पहिल्यांदा केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आला होता आणि त्याच्यानंतर राज्याचा दर्जा देण्यात आला. त्याच्यामध्ये कितवं आहे रे? 22वं राज्य आहे. त्याच्यानंतर आणखीन रे, गोवा कुणाच्या आधिपत्याखाली होतं रे? पोर्तुगीजांच्या आधिपत्याखाली होतं. कुणाच्या आधिपत्याखाली होतं? पोर्तुगीजांच्या. आणखीन एक पोर्तुगीजांकडून घेतलंय, दादरा नगर हवेली. दादरा नगर हवेली व दीव दमन. काय घेतलंय रे अजून? दादरा नगर हवेली व दीव दमन. त्याच्यानंतर बघा, आणखीन एक भाग आलेला आहे जो की परकीयांकडून मिळवलेला आहे. तो म्हणजे पॉंडिचेरी. कोणता आहे रे? पॉंडिचेरी. कुणाची सत्ता होती रे? फ्रेंचांची सत्ता होती पॉंडिचेरीवर. कुणाची सत्ता होती? फ्रेंचांची होती. तर हे होऊ शकते. बघा आता काय, परकीय राज्य आपल्या ह्याच्यामध्ये सामावून घेतले. समजलं? परकीय राज्य आपल्या भारतामध्ये समाविष्ट करून घेतले. आता बघा, नवीन राज्यांची निर्मिती. नवीन राज्यांची निर्मिती करायच्या, परंतु कसल्या रे? आता बघा, बहिरचे घेतले दुसऱ्या कलमानुसार. तिसऱ्या कलमानुसार जे आपलेच आहेत, जे आपलेच राज्य आहेत, समजा आपले 28 राज्य आहेत, त्याच्यापासून एखादा नवीन राज्य बनवायचंय, एका राज्याला विभागून, तर ते काय? नवीन राज्याची निर्मिती करता येते. असं कोणतं कलम सांगते रे? कलम 3 सांगते. भारतात असणाऱ्या राज्यांचं आपल्याला काय करता येते? विभागणी करता येते. भारतात जे राज्य अस्तित्वात आहेत सुरुवातीपासूनच, त्यांची विभागणी करण्याचा अधिकार आपल्याला कोणत्या कलमानं दिलाय रे? कलम 3 नुसार. त्याच्याप्रमाणे बघा, आपला महाराष्ट्राचा कधी आहे रे? आपल्या महाराष्ट्राचा स्थापना दिवस 1 मे 1960 ला आहे. 1 मे 1960. हे अधिकार आपल्याला कोणत्या कलमानं दिला घटल्यातल्या, म्हणजे महाराष्ट्राची निर्मिती? तर कोणत्या आहे रे? कलम 3 नुसार. म्हणजे जे ऑलरेडीच सगळ्यांना माहित आहे, द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना झाली होती. तर त्या द्विभाषिक मुंबई राज्यामधून महाराष्ट्र वेगळा झाला. महाराष्ट्राला वेगळा दर्जा दिला. त्याच्यासाठी मुंबई आपल्याकडे राहावी म्हणून 105 क्रांतिकारांनी आपलं बलिदान दिलं. किती दिलं रे? 105. इतिहासामध्ये हा प्रश्न विचारू शकते तुम्हाला, त्याच्यामुळे एक्स्ट्रा माहिती म्हणून सांगितलं. चला, नवीन राज्यांची निर्मिती. भारतात असणारे राज्य. नवीन राज्य सीमा नावात फेरफार करण्याचा अधिकार कुणाला आहे रे? संसदेला आहे. 100% प्रश्न पडू शकतो बघा. नवीन राज्य सीमा म्हणजे राज्यांच्या नावात पण फेरफार करू शकतात. सीमा नावात फेरफार करण्याचा अधिकार कुणाला आहे रे? आपल्या भारतीय संसदेला आहे. संसद हे आपले किती गृही संसद आहे? द्विगृही संसद आहे. संसद म्हणल्यानंतर 2 गृह येणार. कोणते कोणते? लोकसभा आणि राज्यसभा येणार. त्याला एकत्र काय म्हणतात रे? संसद म्हणतात. द्विगृही संसद हे आपण कुठल्या ह्याच्याकडून घेतलं रे? ब्रिटन कडून घेतलं होतं. कुणाकडून घेतलंय रे? ब्रिटन कडून घेतलंय. अशा पद्धतीनं म्हणजे एकाच चॅप्टर मध्ये बघा सगळे चॅप्टर इन्क्लूड होतात. त्याची सगळी माहिती म्हणजे एकमेकांवर आधारभूत असतात. ते काय असतात रे? एकमेकांवर आधारभूत असतात. आता बघा पुढं, कलम 4.
पॉलिटी मधल्या लाईनला महत्व आहे, प्रत्येक ओळीला महत्व आहे. आलं का लक्षात? कलम 2 व 3 काय रे? कलम 2 व 3 अन्वये करण्यात आलेला कायदा कलम 368 अंतर्गत घटना दुरुस्ती समजली जाणार नाही. काय म्हणले रे बाबा? कलम 2 व 3, 2 काय सांगते? नवीन परकीय राज्य आपल्या देशामध्ये समाविष्ट करून घेणे. आणि कलम 4 काय सांगते? कलम 3 काय सांगते रे? जे आपले राज्य आहेतच त्या राज्यांची विभागणी करणे किंवा त्याचं नाव बदलणे किंवा त्याचं हे बदलणे, नाव बदलणे. तर असं करण्याचं काय समजलं जाईल? कलम 368 अंतर्गत काय समजली जाणार नाही? ती घटना दुरुस्ती समजली जाणार नाही. ओके, म्हणजे कलम 2 व 3चा वापर केल्यास त्यासाठी फक्त कसले बहुमत लागते रे? साधे बहुमत लागते. घटना दुरुस्ती करण्यासाठी किती प्रकारचे बहुमत लागतात रे? 3 प्रकारचे बहुमत लागतात. ओके, तर कोणते कोणते आपण चलत चलत बघू. घटना दुरुस्ती आपल्याला स्पेशल टॉपिक घ्यायचा, परंतु चलत चलत वाटेत जर चांगली गोष्ट आली तर ती घ्यायची का नाही रे? घ्यायची. बघा, कलम 368 अंतर्गत कलरचा पेनचा कलर बदलू जरा. कलम 368 नंतर कोणते कोणते बहुमत आहेत रे? साधे आहेत, त्याच्यानंतर विशिष्ट आहे. ओके, आणि त्याच्यानंतर विशिष्ट 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 व निम्म्या राज्यांचे बहुमत. निम्म्या राज्यांचे बहुमत. राज्यांचे बहुमत हे कसली आहे रे? तर मग नवीन राज्यांची निर्मिती करणे हे ह्याच्यामध्ये येते का रे? म्हणजे आणि ह्या साध्या ह्यानं जर घटना दुरुस्ती केली तर ते घटना दुरुस्ती बाह्य समजलं जाते बरं का, ती घटना दुरुस्ती. आलं का लक्षात? साध्या पद्धतीनं जर साध्या बहुमतानं, त्याच्यामुळेच हा 368 अंतर्गत घटना दुरुस्ती कायदा समजला जाणार नाही म्हणतात. चालते. आणि ह्याच्या संदर्भात पण केशवानंद भारती खटल्यामध्ये विचार करण्यात आला होता आणि त्याच्यामध्ये असं सांगितलं की बाबा 368 अंतर्गत येणारी दुरुस्ती ही घटना दुरुस्ती असणार नाही असं म्हणलं होतं. कोणत्या खटल्यामध्ये? आपल्या सगळ्यांचा फेवरेट केशवानंद भारती खटला 1973. चला, त्याच्यानंतर बघा, भारतातील राज्य व केंद्रशासित प्रदेश यांची उत्क्रांती म्हणजे स्थापन कसे झाले. ओके, तर बघा, भारतात किती होते रे? 11 प्रांत होते. किती प्रांत होते? स्वतंत्र भारतात किती होते रे? 11 प्रांत होते. 11 प्रांत एकूण होत्या. आणि 562 काय होते रे? स्वतंत्र संस्थानं होते. 562 स्वतंत्र संस्थानं होते. आणि आपल्याला माहित आहे 1937 मध्ये निवडणुका झाल्या त्यावेळेस पण किती प्रांत होते रे? 11च प्रांत होते. ओके, आणि 562 संस्थान. आता बघा, सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रयत्नातून ओके आपण बघितलंय संघराज्य समितीचे ते समित्या बघितल्या होत्या. 22 होत्या. त्याच्यामध्ये महत्वाच्या कोणत्या होत्या रे? 8 होत्या. त्याच्यामध्ये म्हणजे जे आपले राज्य येतं म्हणजे संस्थान आहेत त्यांना घेण्याच्या समितीचे अध्यक्ष कोण होते रे? वल्लभभाई पटेल होते. बघा, सरदार वल्लभ यांच्या दूरदृष्टीवर केल्यामुळे 15 ऑगस्ट 1947 पूर्वी काश्मीर, हैदराबाद, जुनागड ही संस्थाने वगळता काय रे 15 ऑगस्टच्या म्हणजे ही स्वातंत्र्यानंतर आले तर, परंतु स्वातंत्र्याच्या आधी किती संस्थान आली? 562 पैकी संस्थांपैकी एकतर भारतात किंवा पाकिस्तानात विलीन झालेली होती. काय 552 बघा, 562 एकूण संस्थान आहेत. त्याच्यापैकी बघा 549 भारतामध्ये आली, 10 इकडे गेली, राहिले किती? 3 राहिले होते. कार्यकर्ते कुणाच्याच बाजूने जायला तयार नाहीत. किती बी समजावलेत. मोहम्मद अली जिना म्हणजे आपले कोण होते? पाकिस्तानचे शिल्पकार. ते सुद्धा राज्यांना कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करायले की बाबा आमच्याकडे या. सरदार वल्लभभाई पटेल म्हणाले आमच्याकडे या. बघा, सरदार वल्लभभाई पटेल किती महत्वाचं काम आहे त्यांचं. त्यांचा जो नर्मदा नदीच्या काठावर जो पुतळा आहे त्याच्यापेक्षा जास्त उंचीचं कार्य आहे. कारण का? त्यांनी भारताला 552 संस्थानं मिळवून दिली. किती रे? 552 संस्थानं मिळवून दिली. काय आता बघा, ह्या तिघांचा कसा कार्यक्रम केला सरदार वल्लभभाई पटेलने. कोण राहिले होते? जुनागड, त्याच्यानंतर काश्मीर आणि आपलं हैदराबाद. आपल्या ह्याच्यात मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा केला जातो. कधी केला जातो रे? 17 सप्टेंबरला. कधी केला जातो रे?
17 सप्टेंबर. बघा, काश्मीर, हैदराबाद, जुनागड स्वातंत्र्यानंतर भारतात विलीन करण्यात आली. स्वातंत्र्यानंतर भारतात विलीन कर, ह्याच्यावर स्पेशल बघू आपण. बघा, काश्मीर बघा, तारीख महत्वाची आहे. कधी आहे रे? 26 ऑक्टोबर रोजी काश्मीरचा हरिसिंग याने भारतात सामील होण्यासाठी हे केलं. काय केलं रे? कधी महत्वाचे आहे? 26 ऑक्टोबर 1947. हे बघा, हा एकमेव आहे. कोणता रे? काश्मीर. काश्मीर हा एकमेव आहे जो 47ला भारतामध्ये झाला. आणि त्याच्यानंतर जुनागड व हैदराबाद आले. सगळ्यात शेवटी कोण आलं रे? हैदराबाद. हा पण क्रम विचारू शकतात. पहिल्यांदा कोण आलं रे? काश्मीर. ओके, त्याच्यानंतर कोण आलं रे? जुनागड. आणि त्याच्यानंतर कोण आलं रे? आपलं हैदराबाद. हैदराबाद. हैदराबादचं महत्व काय आहे आपल्याला? ही संस्थान आपल्या आसपास नव्हते, परंतु महाराष्ट्रामध्ये हैदराबादचं काय महत्व आहे रे? आपला मराठवाडा जो भाग आहे, मराठवाडा तो हैदराबाद संस्थानामध्ये होता. हैदराबादमध्ये आणखीन काय होतं रे? बऱ्यापैकी तेलंगणाचा भाग होता. कुठला होता? तेलंगणा आणि आंध्र प्रदेशचा भाग. आणखीन कर्नाटक मधलं बेळगाव बघा, मराठी भाषिकांचं बेळगाव आहे. तरी सुद्धा तिकडे गेले. त्याच्यामुळे आपण त्याच्यासाठी भरपूर प्रयत्न केले, परंतु तिकडे देण्यात आलं होतं. कारण आपलं का, मुंबई द्विभाषिक राज्यापासून आपल्या महाराष्ट्राला मुंबई भेटली होती. काय? मुंबई भेटली होती. त्याच्यामुळं तो जो बेळगाव भाग आहे कुणाला देण्यात आला होता रे? कर्नाटकला देण्यात आला होता. तर अशा पद्धतीनं आता बघा, काश्मीर 26 ऑक्टोबर 1947 रोजी काश्मीरचा राजा हरिसिंग यांनी भारताच्या सामीलनाम्यावर सही केली. कोण होता रे राजा? हरिसिंग होता. विषय काय झाला होता बघा, हा जो हरिसिंग होता ना, तो म्हणजे ऐकतच नव्हता कसलाच. त्याला सेपरेट राज्य ठेवायचं होतं. परंतु काय झालं माहित आहे का? पाकिस्तान जो होता, पाकिस्तान, त्यानं तिथं सैन्य घुसवलं पाकिस्तानानं. आणि त्यावेळेस बाबा हरिसिंगला वाटलं आता की बाबा आपण आता मारतेत पाकिस्तान सैन्य. त्यावेळेस असं वाटायला लागलं हरिसिंगला की बाबा पाकिस्तानपेक्षा भारत चांगला आहे. कारण तो हिंदू राजा होता. त्याची ओढ कुठं असणार रे? भारताकडेच असणार, हिंदू राजा असल्यामुळं. मग पाकिस्तानला असं वाटायला लागलं बाबा की तिथं जास्त संख्या मुस्लिमांची होती, परंतु राजा कुठला होता रे? हिंदू होता. तरी आणि त्याच्यामुळे त्याची ओढ कोणाकडे होती रे? भारताकडे. आता तर त्याला हेच करायचं. मग त्यानं पंडित जवाहरलाल नेहरूला फोन केला. त्याला म्हणला, नेहरूजी मला आता काही बी करावं, वाचवा बाबा, हरिसिंग म्हणायला लागला. मग नेहरूंनी आपलं लगेच वायुदलातले सैन्य पाठवलं आणि पाकिस्तानचे जे लोक घुसले होते त्यांना पिटाळून लावलं. आणि त्यावेळेस जे आहे, हे जे आहे, त्यावेळेस आपलं जम्मू काश्मीर आपल्या भागामध्ये समाविष्ट झालं. आणि नंतर त्याच्यानंतर 1-2 वर्षांना 1949-50 मध्ये काय झालं? पुन्हा आणखी पाकिस्तानचं सैन्य घुसलं आणि त्यावेळेस मात्र त्यांनी थोड्या भागावर कब्जा केला. त्यालाच काय म्हणतात? पाकव्याप्त काश्मीर. आणि ते परत घेऊ शकत होता. नेहरूंमुळे का गेलं म्हणतात? कारण की ते आपण परत, सरदार वल्लभभाई पटेल म्हणले होते नेहरूंना की बाबा आपण परत आणू, परंतु ते काय गेले, शांततेच्या दृष्टिकोनातून त्यांचे पंचशील तत्व आहेत बघा. पंचशील तत्व कोणाचे येतं रे? नेहरूंचे येतं. ते म्हणले आपल्याला शांतता पाहिजे. जर आपण असं केलं तर युद्ध होईल, युद्धामध्ये मनुष्यहानी होईल आणि भरपूर लोक मेली जातील. पाकिस्तान पण आपलाच भाग होता, तिथं पण आपलीच लोक आहेत. त्याच्यामुळे असं नाही झालं पाहिजे म्हणून नेहरूजी कुठे गेले रे? युनो मध्ये गेले. कुठे गेले? युनो. युनो मध्ये गेले आणि तो जसा आहे तसंच परिस्थिती निर्माण ठेवून तो शांतता केली गेली. आलं का लक्षात? आणि नंतर आणखीन एकदा काश्मीर मधला थोडा भाग 1962ला चीनचं युद्ध झालं होतं बघा. कुठलं युद्ध झालं होतं रे? चीनचं युद्ध झालं होतं. त्या भागामध्ये काश्मीरचा काय, चीननं दोन्हीकडून आक्रमण केलं होतं. एकतर आपल्या बघा, एकतर कुठं केलं होतं चीननं आक्रमण? बघा, काश्मीरच्या ह्या साईडनं आक्रमण केलं होतं आणि अरुणाचल प्रदेशमध्ये पण केलं होतं. कुठं? दोन्ही ठिकाणी. परंतु ज्यावेळेस भारत, त्यावेळेस काय होतं, भारताकडं हे नव्हते शस्त्रसाठा, किंवा भारत त्यावेळेस नुकताच स्वतंत्र झालेला होता आणि त्याला हे होतं म्हणजे अन्नधान्यावर, इतर गोष्टींवर, इतर मूलभूत गरजांवर खर्च करणं त्याला भाग होतं. त्याच्यामुळे शस्त्रसाठाचा अपुरा असल्यामुळे चीननं हा भाग आपला बळकावला. परंतु अमेरिकेनं त्यावेळेस चीनला धमकी दिल्यामुळं हे अरुणाचल प्रदेश मधलं सैन्य बाहेर गेलं. कुणाचं रे? चीनचं सैन्य. त्याच्यामुळे आपला हा भाग जो आहे तो वाचला. आपला हा भाग नसता त्यावेळेस चीन आत्ता बघा चीन किती स्ट्रॉंग आहे. तो अमेरिकेलाही टफ द्यायलाय. आलं का? व्यापारामध्ये असेल किंवा
शस्त्रास्त्रांमध्ये असेल, कोणत्याही गोष्टींमध्ये चीन आता अमेरिकेलाही टफ देत आहे. आलं का लक्षात? त्याच्यामुळं हे असं आहे. त्याच्यानंतर बघा, जुनागड संस्थान कधी आलं रे? फेब्रुवारी 1948 ला असलं. फेब्रुवारीच्या 1948 सरमत घेऊन जनतेने भारतात विलीन होण्याचा कौल दिला. 20 फेब्रुवारी 1948 रोजी भारतात विलीन झाले. आता बघा, मोहम्मद अली जिना त्यावेळेस काय म्हणाले की बाबा, आता तुम्ही हा कशामुळे काश्मीर हे केला हो की बाबा तिथं राजा हरिसिंग हिंदू राजा होता म्हणून, आता आम्हाला हा जुनागड संस्थान द्या, कारण जुनागड मध्ये कोण आहे? आमचा मुस्लिम राजा राज्य करते. जुनागड तिथली संख्या बहुसंख्य कुठली होती की बाबा ही होती, तिथली बहुसंख्य लोकसंख्या हिंदू होती, परंतु जुनागड संस्थानाचा जो दिवाण होता तो जो होता तो मुस्लिम होता, आणि तो इतका शौकीन होता, भयानक शौकीन होता. त्याच्या खूप बायका होत्या, आणि त्याला कशाचा नाद होता रे? कुत्र पाळण्याचा नाद होता. कशाचा? कुत्र्यांचा नाद होता. त्याच्याकडे 1000च्या आसपास कुत्री होती. 1000च्या. आणि त्यानं असा राजा होता तो, म्हणजे आधीचे राजे बघा किती शौकीन होते. कुत्र्या आणि कुत्रीचं लग्न लावलं होतं त्यानं, आणि त्याच्यासाठी पूर्ण जगातून मोठ्या मोठ्या लोकांना बोलवलं होतं. एवढा शौकीन राजा होता. कोणता होता रे? जुनागडचा राजा. आणि ज्यावेळेस हे केलं, सार्वमत घेण्यात आलं तिथं, काय सार्वमत घेण्यात आलं आणि विलीन होण्याचा कौल दिला तिथल्या जनतेनं, कारण ती ऑलरेडीच हिंदू जनता होती. त्यामुळं जुनागड हे संस्थान भारतामध्ये विलीन झालं. आणि तो जो हा होता जुनागड संस्थानाचा नवाब, तो त्या कुत्र्यांना विमानात घेऊन गेला होता. बायका तिथंच सोडल्या, परंतु कुत्र्यांना घेऊन गेला. असे राजे होते बघा आधी, म्हणजे त्यांना कुत्र्यावर एवढं प्रेम होतं. त्याच्यानंतर बघा, हैदराबाद संस्थान कधी आलं रे? 13 तारखेपासून हैदराबादचा विकास होता. हैदराबाद निजाम होता, निजाम. आणि त्याची संघटना कोणती होती रे? रजाकार संघटना होती. निजाम खूप देशातलं सर्वात मोठं राज्य होतं निजाम त्यावेळेस, म्हणजे आपला संस्थानिकाचं राज्य होतं निजाम. काय मग त्यावेळेस काय झालं, तर ऐकायला तयारच नाही. आणि रजाकारांनी काय केले, म्हणजे ती रजाकार नावाची संघटना होती हैदराबाद संस्थानात, ज्याला पैसा कोण पुरवत होतं? हा आपला हैदराबादचा नवाब निजाम. परंतु म्हणायचा की बाबा ती माझी संघटना नाही, ते मला काही संबंध नाही त्या संघटनेसोबत. आणि ते काय करायला माहिती आहे का? त्या संस्थानामध्ये हिंदू लोकसंख्या जास्त होती. ते आपले हिंदूंचे मंदिर फोड, हिंदूंच्या म्हणजे लूट, खजिना लूट, मारून टाकणं हिंदूंच्या लोकांना, हे असं करायला लागले. त्याच्यामुळं मग सरदार वल्लभभाई पटेल, पंडित जवाहरलाल नेहरूंना राग आला. मग काय केलं त्यांनी? कोणतं ऑपरेशन राबवलं रे? 17 सप्टेंबर 1948 ला ऑपरेशन पोलोला बोलवलं. कोणतं रे? ऑपरेशन पोलो करून हैदराबाद या सर्व भारताचे गृहमंत्री कोण होते रे? सरदार वल्लभभाई पटेल. म्हणूनच त्यांना काय म्हणतात? संस्थानांचा जनक. भारतात संस्थान विलीन करण्यात त्यांचं योगदान मोठं आहे. त्यांचा जो पुतळा बांधलेला आहे जगातला सगळ्यात उंच, त्याच्यापेक्षाही भारतीयांसाठी त्यांचं स्थान त्या पुतळ्यापेक्षाही कितीतरी उंच आहे. चालतंय, पुढे बघू मित्रांनो. बघा, 26 जानेवारी 1950 ला अंमलात आलेल्या संविधानात पुढीलपणे 29 राज्यांचा समावेश होता. किती राज्यांचा समावेश होता रे? 29 राज्यांचा समावेश होता. किती राज्य होतं रे? 29. कधी? ज्यावेळेस भारतानं घटना स्वीकारली 26 जानेवारीला दिन. कोणता दिन म्हणून साजरा केला जातो? प्रजासत्ताक दिन. प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. बरोबर आहे. 29 राज्यांचा विभाजन करण्यात आलं. बघा त्याच्यामध्ये काय होतं, किती भाग होते रे? अ, ब, क, ड होते. किती भाग होते? अ, ब, क, ड. आता सध्या जसं राज्य आणि केंद्रशासित प्रदेश आहेत, त्यावेळेस काय होते रे? अ, ब, क, ड. अ मध्ये किती राज्य होते रे? 9 राज्य होते. किती होते? अ मध्ये 9 होते. त्यालाच काय म्हणायचं? ब्रिटिश प्रांतांचे राज्य. काय म्हणायचे? ब्रिटिश प्रांतांचे राज्य. 2 नंबरचे काय होतं रे? भाग ब. त्याच्यावर काय नाही. त्याच्यात पण किती होते रे? 9 होते. त्याला काय म्हणायचे? संस्थानिकांचे राज्य. जिथं संस्थानिक महत्वाचे होते. आता हैदराबाद संस्थान असेल, जे संस्थान होते त्यांना लोक विसरू शकत नव्हते. त्यांनी 200 300 संस्थानिकांचे हजार हजार वर्ष राज्य केले होते. म्हणजे काही झालं तर त्या जनतेचा तो राजा होता, म्हणून सेपरेट संस्थानिकांचे राज्य, पण भारतीय राज्य म्हणून दर्जा देण्यात आला. त्याच्यानंतर बघा, क मध्ये 10 काय होतं रे? केंद्रशासित प्रदेश. काय होते रे? 10 मध्ये केंद्रशासित प्रदेश. आणि सेपरेट होता भाग ड मध्ये अंदमान निकोबार. कोण होता रे सेपरेट? अंदमान निकोबार हा काय होता? सेपरेट होता, जो की आता केंद्रशासित प्रदेश आहे अंदमान निकोबार. अशा प्रमाणे भारताच्या मूळ संविधानात किती राज्य होते रे? एकूण
29 राज्यांचा समावेश होता. किती राज्यांचा समावेश होता रे? 29. चला पुढे जाऊ. बघा डबल घ्या. 9 भाग अ मध्ये 9 ब्रिटिश प्रांत, त्याच्यानंतर भाग ब मध्ये 9 संस्थानिक, त्याच्यानंतर भाग क मध्ये 10 केंद्रशासित प्रदेश आणि भाग ड मध्ये एकमेव आपला अंदमान निकोबार. कोणता होता रे? अंदमान निकोबार. चला पुढे जाऊ. या दरम्यान राज्य पुनर्निर्मितीसाठी 2 आयोग व काय केले होते रे? एक समिती. 2 आयोगाने काय होतं? एक समिती होती. 2 आयोग. आता हे महत्वाचे आहेत बघा. 2 आयोग होते आणि एक समिती होती. काय महत्वाचं आहे रे त्याच्यात? त्याच्यामुळं आपल्या राज्यांची निर्मिती झालेली आहे वेगवेगळ्या पद्धतीनं. कसं ते बघू. बघा पहिलं कोणता आयोग होता रे? एस के दार आयोग होता. माणूस होता हा एस के दार. कधी झालती रे स्थापना? साल विचारतात. 1948. कधी झालती रे? साल विचारतात. 1948. अध्यक्ष कोण होते रे? एस के दार. कोण होते रे? एस के दार. काय कशासाठी कोण नेमला होता रे? संविधान समितीनं. मागच्या चॅप्टरला बघितलं होतं आपण संविधान समिती. कोण नेमला होता रे? संविधान समितीनं नेमला होता. कशासाठी? राज्यांची निर्मिती करावी का? आणि कोणत्या तत्वांवर करावी? त्यावेळेस एस केदारनं काय म्हणला होता की बाबा, एस केदारनं म्हणला होता की एस केदार आयोगानं म्हणला होता की बाबा तुम्ही भाषा व संस्कृती भाषा व संस्कृती भाषा व संस्कृती या आधारावर अजिबात राज्यांची निर्मिती करू नये. काय म्हणलं होतं रे? भाषा व संस्कृती या आधारावर अजिबात राज्यांची निर्मिती करू नये. तर कशावर करावी रे? प्रशासकीय सोय. कशासाठी करावी? प्रशासकीय सोय. महत्वाचं आहे. एस के दार आयोगानं काय म्हणलेलं आहे? सेपरेट लिहू इकडं, जागा कमी पडते आपल्याला जरा. प्रशासकीय सोय या आधारावर. ओके, भाषेच्या आधारावर नाही आणि संस्कृतीच्या आधारावर न करता प्रशासकीय सोयीच्या आधारावर राज्यांची निर्मिती करावी. कधी? एस के दार पहिल्यांदा स्थापन केलेला आयोग 1948 ला. आणि कोण स्थापन केला रे? संविधान समितीनं स्थापन केला होता. महत्वाचं आहे. पुढे चला. परंतु त्यानं काय म्हणलं बघ, त्यानं अशी गोष्ट सांगून गेला त्याच्यामुळे सगळे पडले. परंतु आंध्र प्रदेश या राज्याची निर्मिती मात्र भाषा तत्वावर करण्यात यावी. त्याच्यामुळं नंतर रान पेटलं होतं हे एस के दार. आलं लक्षात? आता पुढे बघू. जेव्हीपी समिती. जेव्हीपी समिती ह्या एस के दार आयोगाच्या पण आधी, एस के दार आयोगाच्या पण आधी काही यांनी म्हणले होते की बाबा भाषा तत्वाच्या आधारावर हे करा. आणि काँग्रेसनं कधी म्हणलं होतं रे भाषा तत्वाच्या आधारावर? 1920 नागपूर अधिवेशनामध्ये काँग्रेस पक्षाने असं म्हणलं होतं की बाबा ह्याची राज्यांची निर्मिती ही भाषा तत्वावर करण्यात आली. 1920 मध्ये कुठल्या अधिवेशनामध्ये म्हणलं होतं रे? नागपूर. त्याच्यामुळे काँग्रेसला तिथून फिरता येणार. लोक असं म्हणायला लागले की बाबा तुम्ही भाषेच्या आधारावर म्हणला होता त्यावेळेस 1920 मध्ये, आणि आता का नाही म्हणतात? म्हणजे लोक असं बोलायला लागले. आलं का लक्षात? त्याच्यानंतर बघा, त्याच्यानंतर 1928 ला कोणता आयोग होता रे? 1928 ला होता, थांबा, 1928 ला होता नेहरू आयोग. नेहरू आयोग म्हणला. नेहरू आयोग होता. कोण होते रे अध्यक्ष नेहरू आयोगाचे? नेहरू आयोगाचे अध्यक्ष होते मोतीलाल नेहरू, जे नेहरूजींचे वडील होते. ओके, अलाहाबादला त्यांचा घर आहे तिथं स्वतःच, अलाहाबादला नेहरूंचे वडील होते. चालते. आणि पंडित जवाहरलाल नेहरू एवढे श्रीमंत, आणि ते कोण होते रे? मोतीलाल नेहरू वकील होते. काय होते? वकील होते. आणि ते एवढे श्रीमंत वकील होते की ते ज्यावेळेस पंडित जवाहरलाल नेहरू कॉलेजमध्ये शिकत होते, कॉलेजमध्ये शिकत होते त्यावेळेस त्यांच्या कॉलेजला जेवढे गेट असायचे त्या प्रत्येक गेटच्या समोर वेगवेगळ्या गाड्या थांबलेल्या असायच्या. आणि पंडित जवाहरलाल नेहरूंचे कपडे जे आहेत ते इस्त्री करायला कुठं जायचे रे? इंग्लंडला जायचे. कुठं जायचे? इंग्लंडला जायचे. म्हणजे एवढे सोन्याच्या चमचा घेऊन जन्माला आलेले माणसाने स्वातंत्र्यासाठी आपलं पूर्ण आयुष्य व्हायला. आणि त्यांनी एक काळ असा आला होता
त्यांना राहायला घर नव्हतं, कारण की त्यांनी आपलं घर सुद्धा काँग्रेस पक्षाला म्हणजे स्वतंत्र चळवळीसाठी म्हणून भेट दिली होती. अलाहाबादचं घर. आलं का लक्षात? म्हणजे 1928च्या नेहरू अहवालामध्ये पण भाषेच्या तत्वावर परमिशन देण्यात आलेली होती. त्याच्या पुढे बघा, ही तर बघितलं एस के दार आयोग. आता जेयुपी समिती बघू. ही कोण स्थापली होती रे जेयुपी समिती? काँग्रेस पक्षाने. कोण स्थापली होती? काँग्रेस पक्ष याने स्थापली होती. ह्या नावातच समितीचं आहे बघा. काय आहे? जवाहरलाल नेहरू बघा, जवाहरलाल नेहरू, पट्टभी सीतारामय्या आणि काय रे, वल्लभभाई पटेल. जेयुपी समिती महत्वाची आहे. जेयुपी कोणत्या साली स्थापन झाली होती रे? 1949 ला. म्हणजे एस केदार आयोगाच्या नंतर लगेच समित्यांचा क्रम सुद्धा विचारू शकतात. एस केदार आयोग 1948, जेयुपी समिती 1949. मग ह्यानं काय झालं रे? जेयुपी समितीनं काय म्हणले की बाबा भाषेच्या आधारावर स्थापन करू देणार नाही. बाबा जसं गरज पडेल त्या पद्धतीनं राज्य स्थापन करा, परंतु भाषा हा त्यांनी जो निकष होता तो काय केला रे? कॅन्सल केला थोडक्यात. नाही म्हणले. लोक पेटले ना. 1920 ला तर तुमच्या ह्यानं म्हणले होते की बाबा भाषेच्या आधारावर राज्य करायला काहीच स्थापना नाही. त्याच्यानंतर एस के दार समितीनं म्हणलं होतं आमच्या आंध्र प्रदेश राज्याची स्थापना करायला काहीच हरकत नाही भाषेच्या आधारावर. परंतु तुम्ही आता लगेच कस काय पलटी मारली? आणि त्यावेळेस काँग्रेसला का महत्व होतं? काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष होता आणि काय होता? सत्ताधारी पक्ष होता. काय होता रे? सत्ताधारी पक्ष होता. मग त्यावेळेस पेटलं आणि पट्टभी सीतारामय्या. कोण होता रे? पट्टभी त्यावेळेस पोट्टी श्रीरामुलू. कोण होता रे? पोट्टी श्रीरामुलू. कोण होता? आंध्र प्रदेशमध्ये 1953 मध्ये पोट्टी श्रीरामुलू. पोट्टी श्रीरामुलू हा स्वतंत्र सैनिक होता. त्यानं काय केलं? 53 दिवसाचं उपोषण केलं आणि त्यानंतर काय झालं रे? पोट्टी श्रीरामुलूचा मृत्यू झाला. आजचे उपोषण करते नव्हते ते. आजच्या काळात काय होतंय बाबा? काय करतेत कार्यकर्ते? बाबा उपोषणाला बसतात आणि लगेच उठून जातात. परंतु पोट्टी श्रीरामुलूनं आपलं बलिदान दिलं त्यासाठी. काय केलं रे? बलिदान दिलं पोट्टी श्रीरामुलूनं 1953 ला. ओके. आणि काय झालं? पोट्टी श्रीरामुलूनं बलिदान दिल्यामुळे तात्काळ काँग्रेस सरकारनं काय केलं? आंध्र प्रदेश राज्याची घोषणा करून टाकली. काय केली? आंध्र प्रदेश राज्याची घोषणा करून टाकली. आंध्र प्रदेश. आंध्र प्रदेश राज्याची काय केली रे? घोषणा केली. आणि त्याच्यासाठी आता दुसरे राज्य थोडंच बसणार आहेत एक राज्याची स्थापना केल्यानंतर. त्यावेळेस त्यांनी काय केलं? राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना केली 1953 ला. कोणती केली रे? राज्य पुनर्रचना आयोग किंवा फाजल अली कमिशन म्हणतात त्याला. काय म्हणतात? फाजल अली कमिशन. आपल्या भारतातील राज्यांची निर्मिती कोणत्या कमिशनने केल्या? राज्य पुनर्रचना आयोग 1953. त्यालाच काय म्हणतात? पाक आयोग किंवा त्यालाच काय म्हणतात? फाजल अली कमिशन म्हणतात. काय म्हणतात रे? त्यालाच फाजल अली कमिशन असंही म्हणतात. ओके. तर हे झालं. पाक आयोग किंवा फाजल अली कमिशन म्हणतात. त्याचे सदस्य कोण होते रे? पन्नीकर, फाजल अली आणि हृदयनाथ कुंजरू. कोण होते रे? पन्नीकर, फाजल अली आणि हृदयनाथ कुंजरू. पन्नीकर, फाजल अली आणि हृदयनाथ कुंजरू होते. बघा, हा अहवाल कधी प्रकाशित झाला रे? 1955 ला. कधी प्रकाशित झाला रे? 1955 ला प्रकाशित झाला. 1955 ला. आणि त्याच्यात त्यानं काय म्हणलं की बाबा 16 राज्य आणि 3 केंद्रशासित प्रदेश स्थापन करा म्हणलं. काय म्हणलं? 16 राज्य आणि 3 केंद्रशासित प्रदेश स्थापन करा म्हणलं. कोणत्या? राज्य पुनर्रचना आयोग. अध्यक्ष कोण होते? अध्यक्ष होते फाजल अली. कोण होते रे अध्यक्ष? फाजल अली होते. आणि सदस्य कोण होते रे? पन्नीकर, फाजल अली आणि हृदयनाथ कुंजरू. पन्नीकर, फाजल अली आणि हृदयनाथ कुंजरू हे सदस्य होते. ओके. आता यानं काय म्हणलंय बघू. 1956 रोजी कायदा करण्यात आला व यानुसार 1 नोव्हेंबर 1956 ला. कधी रे? 1 नोव्हेंबर 1956 ला किती राज्यांची निर्मिती झाली? शिफारस केली होती 16 आणि 3, परंतु झाले किती? 14 आणि 6. 14 राज्य आणि 6 केंद्रशासित प्रदेश. 14 राज्य व 6 केंद्रशासित प्रदेश. चालतंय? 14 राज्य व 6 केंद्रशासित प्रदेश. भाषिक आधारावर मान्यता दिली. कोणत्या आधारावर स्थापना झाली रे ह्याची? ज्याच्यासाठी पोट्टी श्रीरामुलू
वारले होते, ज्यांनी उपोषण करून आपला देहत्याग केला होता 53 दिवसाचा, त्यांच्या आधारावरच काय केलं होतं, भाषिक आधारावरच राज्यांची निर्मिती केली होती. परंतु काय म्हणले होते, एक भाषा एक राज्य हे तत्व स्वीकारले नाही. काय, एक भाषा एक तत्व हे स्वीकारले नाही. आता बघा, आंध्र प्रदेश राज्य पहिलं राज्य होतं त्यावेळेस 1 नोव्हेंबर 1956ला, आलं का. परंतु आता बघा, त्याच्यापासून तेलंगणा वेगळा झाला. कधी झाला, 2014ला. कोणत्या आधारावर झाला, की बाबा आमच्या भागावर अन्याय होत आहे. भाषा एकच तेलुगू, परंतु आमच्यावर अन्याय होत आहे म्हणून वेगळा झाला. आलं का लक्षात. त्याच्यामुळे एक भाषा एक राज्य हे तत्व अमान्य केलं होतं. चला पुढे. पुढचा विषय आहे 1956 पर्यंत. आज हा राज्य निर्मिती क्रम 1 नोव्हेंबर 1956, 14 राज्य होती. त्याच्या पुढे वेगवेगळे राज्य, आता मागण्या वाढत गेल्या. एकदा सरकारनं लाट पुढवली की अपेक्षा वाढतात ना, एकदा केल्या की. आलं का लक्षात. ह्या पद्धतीनं त्यांच्या पण अपेक्षा वाढल्या आणि आणखीन दुसऱ्या राज्यांची निर्मिती किंवा मागणी व्हायला सुरुवात झाली. बघा, पहिलं राज्य कोणतं होतं, 15वे राज्य 1 मे 1966ला महाराष्ट्र व गुजरात होतं. कोणतं होतं, गुजरात होतं. गुजरात गुजरात व महाराष्ट्र होतं. कधी होतं, 1 मे 1960ला. आलं का लक्षात. महाराष्ट्र राज्य दिन कधी साजरा केला जातो रे, 1 मे 1960. पंचायत राज महाराष्ट्रानं कधीपासून स्वीकारलं रे. पंचायत राज म्हणजे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती कायदा कधीचा आहे रे, 1 मे 1962चा आहे. कधीचा आहे रे, 1 मे 1962चा आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये ज्या काही घटना घडतात, ग्रामसभेची पण बैठक 1 मे ला होते. ग्रामसभेच्या किती, 4 बैठका होतात. 1 मे, त्याच्यानंतर 2 ऑक्टोबर, 26 जानेवारी आणि 15 ऑगस्टला. चालते बघा. 16वे राज्य कोणतं होतं रे, 1963ला नागालँड होतं. कोणतं होतं रे, नागालँड. आसामपासून वेगळं झालं होतं नागालँड. त्याच्यानंतर 17वं राज्य कोणतं होतं रे, 1966ला हरियाणा व पंजाब होतं. हरियाणा पंजाबची राजधानी कोणती आहे रे, चंदीगड. कोणती आहे रे, चंदीगड आहे. कशामुळे राज्य झालं होतं रे हरियाणा पंजाब. पंजाबमध्ये पंजाबी भाषिक किंवा पंजाबी लोक होते, शीख धर्माचे. परंतु हरियाणामध्ये कोणते होते रे, हिंदू लोक होते. हिंदूंना असं वाटायला की बाबा आमच्यावर अन्याय व्हायला, म्हणून त्यांनी मागणी केली आणि कोणतं राज्य झालं, हरियाणा राज्य झालं. आणि चंदीगड हा त्यावेळेस काय होता, खूप डेव्हलप्ड भाग होता. म्हणून ते कुणालाच न देता त्याला काय केलं, कॉमन राजधानी केली आणि केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आला. ओके. त्याच्यानंतर बघा, 18वे राज्य कोणतं आहे रे, 1971ला हिमाचल प्रदेश आहे. 18वं राज्य हिमाचल आहे. त्याच्यानंतर 19वं राज्य कोणतं आहे रे, 1972ला मणिपूर आहे. कोणतं आहे रे, 19वं राज्य 1972ला मणिपूर आहे. 20वं राज्य कोणतं आहे रे, 1972ला त्रिपुरा आहे. 20वं राज्य कोणतं आहे, त्रिपुरा आहे. 21वं राज्य 1972लाच मेघालय आहे. 22वं राज्य 1975ला कोणतं आहे रे, सिक्कीम आहे. कोणतं आहे रे, सिक्कीम आहे. त्याच्यानंतर बघा, 23वं राज्य कोणतं आहे रे, 1987ला मिझोराम आहे. कोणतं आहे रे, मिझोराम आहे. मिझोराम. 24वं राज्य कोणतं आहे रे, 1987ला अरुणाचल प्रदेश. कोणतं आहे रे, अरुणाचल प्रदेश. 25वं राज्य, ह्याच्यावरच प्रश्न विचारते तू बघा. 10दा प्रश्न विचारलाय. किती वेळेस रे, 10 वेळेस प्रश्न विचारलाय. कोणत्या ह्याच्यावरती, 25वं राज्य कोणतं आहे. कोणतं आहे रे, गोवा आहे. 1987ला स्थापना आहे. कधी आहे, 1987. 26वं राज्य बघा, 2000. मध्य प्रदेश पासून कोणतं झालं रे, छत्तीसगड. 27वं राज्य 2000. उत्तर प्रदेश पासून कोणतं झालं रे, उत्तराखंड. कुणाच्या काळामध्ये झालं रे, भारतीय जनता पार्टी बीजेपीच्या काळामध्ये झालं होतं, ज्यावेळेस अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान होते. कोण होते रे, अटल बिहारी वाजपेयी त्यावेळेस पंतप्रधान होते. त्यावेळेस हे 3 राज्यांची निर्मिती झाली होती. 28वं राज्य कोणतं आहे रे, 2000. बिहार, झारखंड मध्ये आहे. कोणतं आहे, झारखंड. त्याच्यानंतर बघा, 29वं राज्य कोणतं आहे रे, 2014ला कोणतं आहे, तेलंगणा. 29वं राज्य कोणतं आहे, तेलंगणा. परंतु 31 ऑक्टोबर 2019 मध्ये जम्मू काश्मीर राज्याचे विभाजन करून 2 केंद्रशासित प्रदेश बदलण्यात आले. राज्याचे विभाजन करून 2 केंद्रशासित प्रदेश कुणाच्या काळात केले रे, नरेंद्र मोदीजींच्या काळामध्ये करण्यात आले. गृहमंत्री कोण होते रे त्यावेळेस, अमित शहा. आणि
तारीख महत्वाची आहे, 31 ऑक्टोबर 2019. 31 ऑक्टोबर 2019. आणि कलम कोणतं रद्द झाले रे? 370. कोणतं रद्द झालं? 370 कलम, जे जम्मू काश्मीर बाबत होतं ते कलम रद्द करण्यात आलं. आणि कोणते कोणते केंद्रशासित प्रदेश स्थापन करण्यात आले रे? बघा, जम्मू काश्मीर एक स्वतंत्र केला आणि लडाख केला. कोणता केला रे? लडाख. ह्याची लेह आहे, चालते. आणि ह्याची श्रीनगर. कोणते आहे रे? श्रीनगर. श्रीनगर राजधानी आहे जम्मू काश्मीरची. चालेल. 31 ऑक्टोबर 2019 तारीख लक्षात ठेवा. आता बघा, ट्रिक सांगतो तुम्हाला. आपल्याला हे प्रत्येक राज्य पाठ करत बसायचं का रे? अजिबात नाही. आपल्याला माहिती असावं म्हणून मी सांगितलं. आपल्याला कोणतीच माहिती, एखादी गोष्ट माहिती नसू नये, सगळ्या गोष्टी माहिती असाव्यात. आणि हेच आपल्याला विद्यावृक्ष अकॅडमीमध्ये सांगण्यात येतं की बाबा प्रत्येक गोष्टीचं निदान कानावर तरी पडली पाहिजे. आता तुम्हाला ट्रिक सांगतो. कोणती? कसं पाठ करायचे हे राज्य? गुनाह हिममेत्री सिमियागो. लिहून घ्या ट्रिक. सिमियागो, मी अगो, छ उ झा आणि ते. बघा, छऊ जाते. ओके. गुनाह हिममेत्री सिमियागो छऊ जाते. गुनाह हिममेत्री सिमियागो छऊ जाते. पहिलं राज्य कोणतं होतं रे? 15वं राज्य गुजरात. त्याच्यानंतर नागालँड, हरियाणा, हिमाचल प्रदेश, मणिपूर, मेघालय, त्रिपुरा, सिक्कीम, मिझोराम, अरुणाचल प्रदेश, गोवा, छत्तीसगड, उत्तराखंड, झारखंड आणि शेवटचं 29वं कोणतं होतं रे? तेलंगणा. किती होतं? 29वं. कोणतं राज्य होतं? तेलंगणा हे राज्य होतं. काय? तर हे पाठ करू, लक्षात ठेवा. गुन्हा आहे मैत्री सीमेयागो छऊ जाते. वेळ वाचेल, बाकी काही नाही. त्याच्यानंतर पुढे जाऊ. बघा, आता क्वेश्चन घेऊ. बऱ्यापैकी आपल्याला आता लक्षात आलं असेल. क्वेश्चन घेऊ. आणि चला, मणिपूर, त्रिपुरा, मेघालय 3 राज्यांची निर्मिती केव्हा करण्यात आली? मणिपूर, त्रिपुरा, मेघालय आत्ताच येऊन गेलंय. बघा बघा, मणिपूर कशा प्रश्न येतात? मणिपूर, त्रिपुरा, मेघालय. बघा, ह्याच्या पाठीमागचं पेज आहे. मणिपूर, त्रिपुरा, मेघालय. लगेच कधी आहे रे? 1972, 1972, 1972. त्याच्यामुळे तुम्हाला साल महत्वाचे आहेत म्हणलं होतं. काय महत्वाचं आहे रे? साल महत्वाचे आहेत त्याच्यासाठीच. बाकी कुठंच मी तुम्हाला इयर पाठ करण्यासाठी सांगत नाही, परंतु हे महत्वाचे आहेत. कधी झाले रे मग? 1972 ला झाल्या. पुढचं बघा, सिक्कीम राज्याची निर्मिती केव्हा करण्यात आली? कधी झाले रे सिक्कीम राज्याची निर्मिती? सांगा बरं. गुन्हा मैत्री सिमियागो कधी झाले? 1975 ला झाले. कधी झाले रे? 1975 ला झाले. चला बघा, फाजल अली कमिशन आयोगाची स्थापना कधी करण्यात आली रे? फाजल अली राज्य पुनर्रचना आयोग होता. कधी केली होती? 1953 ला होती. त्यांना अहवाल कधी सादर केला रे? 1955 ला. आणि राज्यांची निर्मिती कधी करण्यात आली? 1 नोव्हेंबर 1956 ला. 1 नोव्हेंबर 1956 ला. किती राज्य होते रे? 14 राज्य होते. आणि किती केंद्रशासित प्रदेश होते रे? 6 होते. त्यांना किती सांगितले होते? 16 आणि 3 सांगितले होते. चालतंय. अशा पद्धतीने आहे बघा. त्याच्यावरच प्रश्न येतात, बाकी कुठं जात नाही. हैदराबाद स्टेट यावर्षी भारतात विलीन करण्यात आलं. सांगितलं होतं तुम्हाला. 1947 मध्ये एकच काश्मीर झालं होतं आणि 1948 मध्ये हैदराबाद झालं होतं. कधी झालं होतं रे मग? 1948 मध्ये. कोणतं ऑपरेशन राबवलं गेलं होतं रे? ऑपरेशन पोलो. कोणतं राबवलं गेलं होतं? ऑपरेशन पोलो. आणि कोण होता तिथला मेन? निजाम होता. आलं का लक्षात? त्यांना निजामासोबत सरदार वल्लभभाई पटेल ने भरपूर बैठका घेण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांना रिस्पॉन्स न दिल्यामुळे शेवटी आपल्याला, आणि ते ऑपरेशन पोलो म्हणजे पोलीस ऑपरेशन होतं ते म्हणजे लष्कर कुठं पाठवते? बाहेर तिकडं, परंतु आपल्या अंतर्गतच भाग आहे, आमचाच भाग आहे म्हणून काय पाठवलं होतं? पोलीस. आणि त्यावेळेस निजाम बाबा जिनांसोबत कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला होता की बाबा आम्हाला. आणि त्यावेळेस कसं झालं होतं की बाबा पाकिस्तान दोन्ही साईडला होता. बांगलादेश आधी पाकिस्तानच होता, परंतु 1971-72 मध्ये ज्यावेळेस इंदिरा गांधींनी पाकिस्तान सोबत युद्ध करून तो वेगळा झाला. त्यावेळेस कसं झालं होतं मग? इकडं पाकिस्तान
बघा पंजाब ह्या साईडला काय पाकिस्तान आहे सध्या जिथं आहे तिथं, बांगलादेशचा भाग बघा कुठून आहे, पश्चिम बंगालच्या तिथून आहे, आणि मध्ये कोण राहिला असता, हैदराबाद. म्हणजे पाकिस्तान आपल्याला तिन्ही ठिकाणून आक्रमण करू शकला असता. त्याच्यामुळं सरदार वल्लभभाई पटेलने म्हणले हे शक्य नाही, भूरचनेच्या दर्जानुसार तो भारत हैदराबाद भाग आम्हालाच भेटला पाहिजे, आणि त्याच्यानुसार ते ऑपरेशन पोलो राबवण्यात आलं. आलं का? भाषिक तत्वावर निर्माण केलेले पहिले राज्य कोणते आहे? कोणतं आहे रे भाषिक तत्वावर, बघितलंय आपण आता. कोणता आहे रे? आंध्र प्रदेश. त्याच्यासाठी कोण आपल्या आतमध्ये हे केलं होतं, जीव दिला होता? पोट्टी श्रीरामुलू. मग मिझोराम, अरुणाचल प्रदेश, गोवा तीन राज्यांची निर्मिती केव्हा करण्यात आली? मिझोराम, अरुणाचल प्रदेश आणि गोवा तीन राज्यांची निर्मिती कधी करण्यात आली? सांगा बरं पोरांनो, कधी करण्यात आली रे? बघा कधी करण्यात आली? 1987 ला करण्यात आली. कधी करण्यात आली रे? 1987 ला. छत्तीसगड, उत्तराखंड आणि झारखंड या तीन राज्यांची निर्मिती कधी करण्यात आली रे? सांगितलं होतं. कोण होते त्यावेळेस पंतप्रधान? त्यावेळेस पंतप्रधान होते आपले म्हणजे बीजेपी पक्षाचे अटल बिहारी वाजपेयी होते. कोण होते रे? अटल बिहारी वाजपेयी. आणि कधी झाली रे? 2000 ला. आणि क्रम बी बघा त्याचा, छ उ झा ते, म्हणजे कोणत्या क्रमाने झाले? छत्तीसगड, उत्तराखंड आणि झारखंड. कशा झालेत रे? छत्तीसगड, उत्तराखंड आणि झारखंड. तेलंगणा राज्याची निर्मिती केव्हा करण्यात आली रे? केव्हा करण्यात आली? 2014 ला. 1 जून 2014 हा काय साजरा केला जातो? तो तेलंगणा दिन म्हणून साजरा करण्यात आला, साजरा करण्यात येतो. चालतंय, पुढं बघा. बघा भारत हे काय आहे रे? केंद्रशासित प्रदेश, घटक राज्य, संघराज्य, काय आहे रे? संघराज्य आहे. काय आहे भारत हे? संघराज्य आहे. म्हणजे काय आहे रे? राज्यांचा संघ आहे. शब्दार्थी संघराज्य. चालतंय. इंडिया अर्थात भारत हा राज्यांचा संघ असेल हे भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमात नमूद करण्यात विसरू शकत नाहीत आता, कारण आपण बघितलेत पहिल्यांदा, पहिल्या एक एक मध्येच आहे. काय काय रे? इंडिया अर्थात भारत हा राज्यांचा संघ असेल असे भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमामध्ये म्हणलंय? कलम 1 मध्ये म्हणण्यात आलेलं आहे. कोणत्या कलमामध्ये म्हणण्यात आलेलं आहे रे? कलम 1 मध्ये. विसरूच शकत नाहीत आपण. आलं का? काँग्रेसने 1948 साली भाषावर प्रांत रचनेकरिता जेव्हीपी समिती नेमली होती. खालीलपैकी कोण त्याचे सदस्य नव्हते? जेव्हीपी नावातच आहे बघा. कोण आहे रे? वल्लभभाई पटेल, वल्लभभाई पटेल, त्याच्यानंतर जवाहरलाल नेहरू, जवाहरलाल नेहरू, आणि कोण आहे रे? पट्टभी सीतारामय्या. पट्टभी सीतारामय्या. पट्टभी सीतारामय्या. खालीलपैकी कोण त्याचे सदस्य नव्हते? बघा वल्लभभाई पटेल आहे का रे? आहे 100%. पट्टभी सीतारामय्या आहे का रे? 2 नंबरच्या ऑप्शन मध्ये आहे. ऑप्शन होऊन जायचं. जवाहरलाल नेहरू आहेत का रे? 100% जवाहरलाल नेहरू. मग कोण आहे रे? एस एम जोशी. एस एम जोशी. एस एम जोशी असा माणूस होता किंवा महाराष्ट्र म्हणजे स्थापनेच्या चळवळीमध्ये तो सहभागी होता. त्याच्यानंतर तो समाजवादी विचारसरणीचा होता एस एम जोशी. चालते. आणि काही काय काँग्रेसचे सदस्य पण होते. बघा महाराष्ट्र राज्याची निर्मिती कधी झाली? अरे महाराष्ट्रातलं लहान पोरग बी सांगू शकते महाराष्ट्र दिन कधी. तर आपल्याला सरळ सेवा करणाऱ्यांना काही सांगायची गरज आहे का रे? अजिबात नाही. कधी झाली रे? 1 मे 1960 ला झाली. चला, 1956च्या भाषावर प्रांत पुनर्रचना काय भारतात सर्वप्रथम अनुक्रमे किती भाषिक राज्य व केंद्रशासित प्रदेश स्थापन झाले? किती भाषिक राज्य स्थापन झाले रे? मागणी कितीची होती? मागणी 16 आणि 3 ची होती, परंतु स्थापन किती झाली रे? 14 व 6. सापडतंय का बघा रे कुठं? 14 व 6 इथं चुकून झालंय, हे 7 नाहीये बरं का, इथं 14 व 6 आहे. 14 व 6 1 नंबरचं. गोवा राज्यात स्वतंत्र कधी मिळालं? कधी मिळालं रे गोवा राज्यात स्वतंत्र? बघितलं होतं आपण. कधी मिळालं? 1961. कधी मिळालं? 1961 ला गोवा राज्याला स्वतंत्र मिळालं. चालतंय. 19 डिसेंबर 1961 ला गोवा राज्याला स्वातंत्र्य मिळालं. चला पुढचा प्रश्न बघू. घटक राज्यांचे विभाजन करण्याचा अधिकार कोणाला आहे? पहिल्याच ह्याच्यामध्ये बघितलं होतं, घटक राज्यांचं विभाजन करण्याचा
कुणाला आहे रे? संसदेला. बघ, विचारलं होतं त्यावेळेस. द्विग्रही संसद हे कुणाकडून स्वीकारलेलं आहे? ब्रिटनकडून स्वीकारलेलं आहे. आठवतंय का काही? त्या पद्धतीनं घटक राज्यांचं विभाजन करण्याचा अधिकार कुणाला आहे? संसदेला. संस्थानांचे भारतात विलिनीकरण करण्याच्या कारवाईत भारताचे तत्कालीन गृहमंत्री कोण होते रे? ज्यांचा देशातला जगातला सगळ्यात मोठा पुतळा आहे. कुठल्या नदीच्या तीरावर आहे? नर्मदा नदीच्या. आणि कुठं आहे? अहमदाबादच्या जवळ. काय? कोण होते रे? सरदार वल्लभभाई पटेल, ज्यांनी आपल्याला काय केलं रे? 552 संस्थान आपल्या भारतामध्ये सामील करून घेतले. त्याच्यामुळे त्यांना महत्व आहे. 17 जून 1948 ला घोषित करण्यात आलेले भाषावर पंचरत्न आयोगाचे कोण होते? कोण होते रे 1948 ला? 1949 ला जेव्हीपी समिती होती. 1953 ला फाजल अली आयोग होता. 1948 ला कोण होतं रे? न्यायमूर्ती एस के दार. न्यायमूर्ती एस के दारनं काय म्हणलं रे? की बाबा भाषिक तत्वावर तुम्हाला हे स्थापन करणार येणार नाही. भाषिक किंवा सांस्कृतिक तत्वावर तुम्हाला राज्यांची निर्मिती करता येणार नाही. तर कोणतं तत्व त्यांनी म्हणलं? तर त्यांनी म्हणलं होतं प्रशासकीय सोय. काय म्हणलं होतं रे? प्रशासकीय सोय. प्रशासकीय सोय. चालतंय? त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघू. शेवटचे प्रश्न आहेत बघा. सगळ्यांनी मन देऊन ऐका आणि व्यवस्थित सांगा उत्तर काय आहे ते. सन 1963 या वर्षी कोणत्या राज्यापासून नागालँड हे स्वतंत्र राज्य बनवण्यात आले? काय म्हणतं रे? सन 1963 या वर्षी कोणत्या राज्यापासून नागालँड हे राज्य बनवण्यात आले? कोणत्या राज्यापासून आले रे? आसाम. ज्यांनी नोट्स लिहून घेतल्या आता आपल्या त्याच्यात ऍड करून घ्या. कोणतं आहे रे? आसाम राज्य. पंजाब आणि हरियाणा राज्याची निर्मिती कोणत्या वर्षी झाली? बघितलं होतं साल आपण. पंजाब आणि ह्याची निर्मिती कोणत्या वर्षी झाली रे? 1966 ला झाली. हिमाचल प्रदेश राज्याची निर्मिती केव्हा करण्यात आली? हिमाचल प्रदेश कधी झाली रे? हिमाचल प्रदेशची बघा. हिमाचल प्रदेश दाखवतो तुम्हाला. गुनाह ही मोमेत्री. ओके. कोणत्या वर्षी झाली रे हिमाचल प्रदेश? हिमाचल प्रदेश झालेली आहे बघा 1970 ला झाले. कधी झाले रे? 1970 ला झाले. 1970. तर चला मित्रांनो, आज आपण संघराज्य व त्याचे क्षेत्र हा घटक पाहिलेला आहे. संघराज्य व त्याची निर्मिती हा घटक पाहिलेला आहे. अशाच पद्धतीनं आपण आणखीन पुढचे पूर्ण चॅप्टर किंवा पूर्ण पॉलिटीचे चॅप्टर खूप चांगल्या पद्धतीने घेऊ. फक्त पूर्ण लेक्चर शेवटपर्यंत बघा आणि आपलं असंच सहकार्य असू द्या. आपल्या विद्यावृक्ष अकॅडमी तर्फे आपण सर्वांचे मनापासून धन्यवाद देतो. नंतर भेटू.